तर तुम्ही कुठल्या गावावरून आले? नालेगाव तालुका औंढा जिल्हा? हिंगोली. हां, तर तुम्ही आता किती किलोमीटर येईल तुमचं गाव? 250 किलोमीटर. 250 किलोमीटर. तर 250 किलोमीटरवरून तुम्ही आता आपला हरभऱ्याचा प्लॉट बघायला आले. तर आता हे अंतर तुम्हाला आता बरेच शेतकरी म्हणतात की 3 फुटावर 2 लाईन आल्या वाटते, पण हे 1 लाईन आहे की 2 आहे? नाही नाही, एक लाईन मी काय म्हणतो 2 ओळीतलं अंतर 3 फूट आहे, पण ते जवळ बऱ्याच जणांना 2 लाईन वाटते. एक लाईन तर हे 1 लाईन आहे की 2 आहे? एक लाईन. हां, 3 फुटावर 1 लाईन. तर आता तुम्हाला आल्या वाटलं असेल की आता हे 2 लाईन आहेत, पण आता जवळ तुम्ही पाहिलं असं उलटं तिलटं करून त्यावेळेस तुम्हाला वाटायला आता 1 लाईन आहे. तर हे 3 फुटावर 1 लाईन ठेवली आपण. तर या हरभऱ्याचं नाव आहे NVRD नवरदेव 48, आणि याला 48 फांदे असल्यामुळे आपण ते नाव ठेवलं. आणि नवरदेव नाव हे याच्यासाठी ठेवलं की हे सूर्यफूल जे आहे हे नवरदेवासारखं सजलं होतं, त्याच्यामुळं आपण या प्लॉटला नवरदेव नाव ठेवलं. तर आणि त्याला शॉर्टकट NVRD ठेवलं. तर आता ह्या प्लॉट तुम्ही बघितला, तर या प्लॉटमध्ये तुम्हाला म्हणजे अपेक्षित उत्पन्न 12 ते 25 आम्ही सांगतो, तर किती येईल हे तुम्ही सांगा आम्हाला. कितीपर्यंत येऊ शकते, कारण याला मर आहे का? मला एखादं झाड तुम्ही या प्लॉटमध्ये एवढ्या मरीचं दाखवा असं सांगलं तर मर दिसते का तुम्हाला कुठं? एक तरी झाड, एकही झाड आहे का? नाही. दुसरी गोष्ट, आता फांद्याची संख्या, घाटाची संख्या तुम्हाला कशी वाटते? याची भरपूर फांद्याची संख्या हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला ॲव्हरेज किती येईल? 12 ते 25च्या दरम्यान कितीपर्यंत येऊ शकते या प्लॉटला, असा तुमचा अंदाज? कमीत कमी 12 धरतो आम्ही, जास्तीत जास्त 25. पण मध्ये तो कसं वातावरणावर, जमिनीवर असते सर्व, त्याच्यामुळं अंदाज 17, 18, 14, 16 किती येऊ तुम्हाला वाटते का? येईल की नाही वाटते ना? असं का? 17-18 पर्यंत याय पाहिजे. तर म्हणजे आता तुम्ही एवढ्या दुरून आले, ही व्हरायटी पाहिली तुम्ही, तर तुम्हाला म्हणजे समाधान झालं का बा एवढ्या दुरून आलो, उगेच पैसे खर्च करून आलो, गाडी करून आलो असं काही नाही ना? पण तुम्हाला वाटायला ना चांगलं? हां, तेच म्हणलं, कारण ही व्हरायटी नवीन आहे. या व्हरायटीला आपण URUB प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेमुळं काय होते माहीत आहे का? रोगप्रतिकारशक्ती 100% वाढते, उत्पादन शक्ती 100% वाढते. म्हणजे जमिनीतला साठा, अन्नद्रव्य साठा हे पिकाला भरपूर मिळते, पीक बलवान बनते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला रस शोषक किडी येणार नाही, मर रोग येणार नाही, त्यामुळे एकही झाड इथं मेलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे याचं बलवान झाल्यामुळं कसं आहे, ताकदवर झालं, मुळ्याची संख्या लांबवर गेली, जमिनीतला अन्नसाठा पूर्ण आपला ओढल्या गेला, त्यामुळे शेंडा ते बूड सर्व दाणे सारखे भरतात. पाण्याची कमतरता वाटली तर आपण देऊ शकतो. आणि मुळ्याची संख्या जास्त असल्यामुळं, अन्नसाठा मिळाल्यामुळं, बलवान झाल्यामुळं ताकदवर झाली व्हरायटी, त्यामुळे उत्पादनक्षम झाली, ती 3 पट उत्पादनक्षम झाली. म्हणजे जर समजा आपण एखादी व्हरायटी लोकलची हायब्रिड घेतली दुकानातली, ते जर 7 क्विंटल देत असेल तर ही 21 क्विंटल देते, ते 8 क्विंटल देत असेल तर हे 3 पट म्हणजे 24 क्विंटल देते. तर अशा प्रकारे उत्पादन 3 पट वाढते आणि उगवण शक्ती 100% होते. आणि 20 किलो बी टाकायचं आहे विशेष म्हणजे. आणि ट्रॅक्टरनं पेरायला एकदम सोपं. 6 फणाचं असो की 7 फणाचं, 7 फणाचं असेल तर ते 15 इंचावालं राहते, तर ते अंतर आपण 1 फण बंद केल्यामुळे 2.5 फूट होते. आणि 6 फणाचं असेल तर 1.5 फुटाचं राहते पेरणी यंत्र, तर त्याच्यातलं अंतर आहे आपलं 18 इंचाचं. तर 1 फण चालू 1 बंद, 1 चालू 1 बंद, 1 चालू 1 बंद, तर ते 3 फणं चालू 3 बंद, तर ते 18 इंच होते. आणि शेटिंग बियाणं पडायची 40 किलो केली की निम्मे फणं बंद असल्यामुळं आपलं निम्मे बियाणं 20 किलो पडून जाते. तर अशा प्रकारे हे पेरणी करायची. आणि URUB प्रक्रियेमुळं आपल्याला खताचं जे नियोजन आहे, तर ते खताचं नियोजन फक्त आपण दुकानात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे खतं दुकानदाराकडून घ्यायची नाही या व्हरायटीला, कारण आपण URUB प्रक्रिया केली. फक्त DAP 10-26, 14-35-14 अशा प्रकारचं खतं घ्यायचे. सोबत मायक्रोन्यूट्रन्स 10 किलो, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियमच्या 4-5 किलोच्या 10 किलोच्या बॅगा जे असते त्या एकही दुकानाकडून घ्यायची नाही. ते सगळे पैसे आपल्या खिशात ठेवायचे. दुकानदाराला मागलं तेवढंच, म्हणजे तुम्ही मागलं तेवढं त्याच्याकडून घ्यायचं. आगावचं त्याला बोलायचं नाही, जेवढं मागलं तेवढं दे म्हणायचं, तू काही देऊ नको म्हणायचं, आम्हाला समजते म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट, फवारणीमध्ये कीटकनाशकच मागायचं. या व्यतिरिक्त बुरशीनाशक, वरखत, विद्राव्य खत जसं 19-19, त्याच्यानंतर ॲमिनो ॲसिड, टॉनिक, ह्युमिक ॲसिड किंवा कुठल्याही प्रकारचं असं काहीही तुम्हाला जर त्याने दिलं तर घ्यायचं नाही. फक्त नाही, बुरशीनाशकसुद्धा आपल्या व्हरायटीला या चालत नाही, कारण याला URUB प्रक्रिया केल्यामुळं मर रोग लागत नाही, फुलगळ होत नाही, प्रत्येक फूल शेंड्यापर्यंत त्याचं लवकर घाट्यात रूपांतर होते. मग तुम्हाला बुरशीनाशकाची काय गरज आहे, कारण आपण ती URUB प्रक्रिया करतानाच दिलेलं आहे सर्व, त्यामुळे तुम्हाला काहीचीच गरज पडत नाही. सगळे पैसे त्याचे वाचवायचे, म्हणजे एकदम फुकटात शेती कशी करायची निम्मे %वर. बरोबर आहे. आता सध्या जे आहे ना, हां, आता आमच्या इकडे किंवा बऱ्याच भागामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे. बुरशीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे तुमचे हरभरे मरायले, उबळायले. याच्या मागे एकच कारण आहे, तुम्ही हरभरे लवकर पेरायले.
हरभरे लवकर पेरण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला शेजाऱ्यानं पेरला म्हणून तुम्ही पेरायले, त्यानं पेरला म्हणून तुम्ही पेरायले, त्याचं सोयाबीन निघलं की नाही रे आपलं झालं पाहिजे, त्यानं पेरला तू झोपला का, असं त्याच्या गोष्टी करते. तर ते काय होते, तुम्ही पंजी करता, पंजी केली की रोटर करतो, पण सोयाबीनच्या आतमधला जो भाग असते 6 इंचाचा तो काडी कचरा आतमध्ये असते आणि वरचा 3 इंचाचा सोयाबीन कापलेला, हे सर्व आपण बारीक करून त्या जमिनीमध्ये गाडतो, रोटावेटर करून पंजी करून त्याला पाणी देतो. पण त्याची जी सडायची प्रक्रिया 1 महिना चालते आणि त्या 1 महिन्यामध्ये पेरल्यानंतर आपण पाणी द्यायला सुरुवात करतो हरभऱ्याला, ते सडायला सुरुवात होते, आपला हरभरा निघायला सुरुवात होते, त्याची बुरशी पांढरी राहते, ते पांढरी बुरशी आपल्या हरभऱ्याच्या संपर्कात आल्यासोबत आपला हरभरा मरते. आणि 1 महिन्यानंतर जर पाणी देऊन देऊन तुम्ही हरभरे जे राहतात की नाही ते हरभऱ्याला मर लागत नाही. का लागत नाही? कारण तुम्ही 1 महिन्यातच हरभरा सडते. तुम्ही हरभरा पेरायचा, तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं नाही, मग घाई कायला करायची, तर हरभऱ्याला पाणी देत राहायचं आधी त्या जमिनीला. सोयाबीन निघलं की पंजी करायची, रोटर करायचं, जमिनीत सगळा काडी कचरा गाडायचा, नंतर त्याला पाणी 4-4 घंटे सिंगल पाईपवर द्यायचं, पुन्हा येड्या चालू द्यायचा. आणि नंतर आहे की नाही, ज्यावेळेस सर्व सोयाबीन गवत सगळं निघते त्यावेळेस तुम्ही रोटर किंवा वखर मारायचा, गवत मारून टाकायची आणि नंतर पेरणी करायची. तुमचं एकही झाड मरणार नाही. पेरणी किती तारखेपर्यंत करावी? पेरणी हरभऱ्याची, गावरान हरभऱ्याची तुम्हाला सांगतो 25 नोव्हेंबरपर्यंत चालते. हां, आणि या व्हरायटीला 30 नोव्हेंबरपर्यंत या व्हरायटीला 2.5-3 फूट अंतर चालते. 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. त्याच्यानंतर 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2 फूट अंतर. त्याच्यानंतर 15 डिसेंबर ते 15 जानेवारी 1.5 फूट अंतर. अशा प्रकारे अंतरात बदल करत राहायचा. खताचे डोस याला जमीन पाहून, मध्यम भारी जमीन असेल तर 1च डोस, मध्यम जमीन असेल तर 2 डोस. कधी 10-26 सुरुवातीला, दुसऱ्या वेळेस 1 महिन्यानं DAP द्यायचं आणि त्याला 3-3, 4-4 घंटे पाणी द्यायचं. आणि त्याच्यानंतर खतं ज्यावेळेस फुलाला सुरुवात होते त्यावेळेस पाणी द्यायचं. म्हणजे 2दा पाणी, खतानंतर 2दा पाणी आलंच पाहिजे. कारण ते कसं आहे, पहिल्या वेळेस आपलं खत आपण जमिनीमध्ये मिक्स करतो, दुसऱ्या वेळेस त्याच्या मुळ्या वाढायला सुरुवात होते त्यावेळेस एकदा पाणी द्यायचं. म्हणजे तुमच्या खत जे आहे ते पिकाला मानते, नाहीतर मग ते तसंच शिल्लक राहते, मग ते पुढच्या पिकाला कामी येते. त्यासाठी खत दिल्यावर 2दा पाणी द्यायचं. 2-2 घंटे काय देईन पण पाहिजे. पाण्याची पद्धत तुम्ही काय करायला 7-7 घंटे द्यायले, तेवढी द्यायची गरज नाही. पेरल्या 4 तास पाणी द्यायचं. आता पंजी मारायची, रोटर मारायचं, त्याच्यानंतर तुम्ही पाणी वगैरे देत असाल, गवत काढायचं काढून घ्यायचं, पेरून टाकायचा. 4 घंटे सिंगल पाईपवर द्यायचं. 6व्या दिवशी 1-1 तास द्यायचं सिंगल पाईपवर. आणि जेव्हा फुलाला सुरुवात होते त्यावेळेस 3-3 तास द्यायचं सिंगल पाईपवर. नंतर पाणी द्यायची गरज नाही. हा प्लॉट त्या प्रकारे आपण सुधारलेला आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहू शकता. कसं वाटते तुम्हाला हे? तुम्ही आले, धन्यवाद, आपल्या प्लॉटला भेट दिली. ठीक आहे.